भगवद्गीता स्वाध्याय संज्ञायोग अध्यायांचा संसर्ग भगवान श्रीकृष्ण अधिक अर्जुनावर रागवतात. ते विचारतात की अर्जुन तुला आताच हे काय झाले आहे. श्लोक 29. दुसरा, असा अयोग्य वेळी तुला हे कसे काय सुचले आहे. तू युद्धभूमीतून पळून गेलास असे लोक म्हणतील. यासाठी तुला खूपच अपमानित व्हावे लागेल. श्लोक 35. अर्जुनही युद्ध करण्यास तयार नाही असे पाहून भगवान कृष्ण त्याला शरीर आणि आत्मा यांचा काय संबंध आहे ते सांगतात. श्लोक 10. तुला आत्मा आहेच, शरीर नाही. शरीर तत्वपूर्व करते आहे, त्यांचा अंत हा होणारच, पण आत्मा अमर आहे. आत्म्याला कोणीही मारू शकत नाही, म्हणून मरण बद्दल दुःख करू नकोस, कारण की आत्मा हा अमरच आहे. श्लोक 50. वरील तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग. आता कर्मयोगाचा उद्धवने युद्ध सुरुद्ध आपल्याला कर्तव्याचा कर्म हे केले पाहिजे. एक सैनिकाचे कर्तव्य युद्धात लढाई करून आपल्या प्रजेचे रक्षण करणे हा आपण कर्तव्य करू. त्याचे पालन मला प्राण करल, त्याने तुला कर्तव्यात आपण लागणार नाही. कवी तू जन्म मृत्यूच्या बंधनात पडला नाहीस. श्लोक 33. तू समबुद्धी ठेवून युद्धाचे कर्तव्य पार पाडत, त्याने तू सर्वांचे बदल पोहोचणीशील. सिद्धस्थ ज्ञानप्रदांचे वागणे असेच शक्यते. श्लोक 38. आता अर्जुनाला स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा हे प्रश्न पडत आहेत. श्लोक 54. त्यांच्या उत्तरात भगवान कृष्ण 4 युक्ती सांगतात. तो त्यांच्या सर्व इच्छा त्याग करतो, आत्म्यावर मन केंद्रित करून सदैव आनंदित राहतो. श्लोक 55. सुख दुःखे समान मानतो, लोभ भीती आणि कौशल्यध यापासून मुक्त असतो. श्लोक 56. तो अनसक्त असतो, चांगल्या किंवा वाईट गोष्टी पाहून त्याला आनंद किंवा दुःख होत नाही. त्याचे
मन स्थिर असते. श्लोक 57. कुठलेही धोक्यात पाहता शकींच त्यांची सर्व इंद्रिय दूर होतात. असे श्लोक 58. फलश्रुती लक्षात ठेवा. महत्त्वाचे उठे साहस, पण चुकीच्या गोष्टीबद्दल चिंता करत नव्हतो. तू आत्मा आहे असे शरीर नाही. तुझे सर्व प्रश्न तुझ्या शरीरात मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत. तू आत्मा आहे असे जो या सर्वांपासून वेगळे आहेत. म्हणून तुला काहीच प्रश्न उरत नाही. तू नेहमीच सर्व त्रास येताना आणि दुःखापासून मुक्त होशील. निमूटपणे तुझे कर्तव्य कर आणि यश आणि किंवा अपयशाची चिंता करू नकोस. फळ मिळेल तुझे हातात नाही. फळाची आशंकित ठेवू नकोस. गुरुला शरण जा. सर्व धर्मांचे पालन कर. विविध प्राण्यांचे गुण आणि आत्मा कर.